नमस्कार व्हीएलई मित्रांनो. तर आजपासून आपल्याला माहितीच आहे की डीजीपे ओल्ड जे व्हर्जन आहे ते बंद झालेलं आहे आणि डीजीपे मोबाईल ऍप्लिकेशन जे होतं जुनं ते पण बंद झालेलं आहे. त्यामध्ये सर्व व्हीएलईजना या अगोदर पण आपण इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की त्यामध्ये ₹100 मॅन्डेटरी राहणार होते ते ठेवा. बाकीची जी ₹600 करून ₹500 पे आउट करून घ्या स्वतःच्या अकाउंटला. जर तुम्ही केले नसेल तर पे आउट ऑप्शन सध्या अवेलेबल आहे. बाकीचे सर्व जे ऑप्शन्स आहेत विड्रॉल, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी हे डिसेबल केलेले आहेत, म्हणजे तुम्हाला ते दिसणार नाही. तर आता नवीन डीजीपे वेब .csc cloud.in ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉपसाठी लिंक आलेली आहे. या लिंक वरून तुम्ही लॉग इन करू शकता व डीजीपे वेब मधून ट्रान्झॅक्शन चालू करू शकता. तर याच्यामध्ये डीजीपे वेब लिंक करण्याचं कारण म्हणजे आपल्याला माहिती आहे की जुने जे व्हर्जन्स होते ते ऍप्लिकेशन मध्ये होते आणि दरवेळेस काही नवीन अपडेट्स आले की त्याच्यामधून आपल्याला नवीन ऍप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागायचं. तर आता तुम्ही न करता डायरेक्ट लिंक ओपन केल्यानंतर तुम्ही लॉग इन डीजीपे वेब .csc cloud.in तिथे खाली लॉग इन दिलेलं आहे, तिथे क्लिक करायचं आहे. तुम्ही डायरेक्ट सीएससी कनेक्ट पेजवर लिंक होता. सीएससी कनेक्ट वर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही डिजिटल सेवा पोर्टलला जो सीएससी आयडी आणि त्याचा पासवर्ड जो टाईप करता तो तिथे टाईप करायचा आहे, कॅप्चा टाईप करायचा आहे आणि मग तुम्ही पुढच्या पेजला जा जिथे तुम्हाला मोबाईल नंबरने ओटीपी सिलेक्ट करावा लागतो. मोबाईल नंबरवर ओटीपी घेतल्यानंतर ओटीपी प्रोसीड करायचा आहे टाईप करून. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. यामध्ये कॅश विड्रॉल, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स इन्क्वायरी, त्यानंतर डीएसपी वॉलेट टॉपअप, पे आउट, लॉग्स, पासबुक अशा प्रकारे टॅब्स दिसतील. तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सर्व्हिसेस ईपीएस सर्व्हिसेस मध्ये क्लिक करता त्याच्यामध्ये कॅश विड्रॉलला क्लिक केल्यानंतर ऑथेंटिकेशन करावं लागतं. ऑथेंटिकेशन केल्यावर तुम्ही लॉग इन होता आणि मग तुम्ही जो कस्टमर आपल्याकडे येतोय त्याचे विड्रॉल ट्रान्झॅक्शन करू शकता. तर विड्रॉल ट्रान्झॅक्शन करताना सर्वांना माहिती आहे की कस्टमरचा आधार नंबर, त्याच्यानंतर त्याची बँक, मोबाईल नंबर आणि अमाऊंट किती काढायची आहे हे तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. कस्टमरचं थंब लावून तुम्ही ईपीएस ट्रान्झॅक्शन स्टार्ट करू शकता. यामध्ये कॅश डिपॉझिट, मनी ट्रान्सफर या सर्व्हिसेस अजून ऍड व्हायच्या आहेत. जसे ऍड होतील तशा प्रकारे तुम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल. तर तुम्ही ते ट्रेनिंग अटेंड करा. आपल्या जिल्हा मॅनेजर, सीएससी जिल्हा मॅनेजरच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. तुम्हाला जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर डीजीपे महाराष्ट्र टीमने एक टेलिग्राम ग्रुप क्रिएट केलेला आहे, त्याच्यामध्ये स्क्रीनशॉट सहित पाठवा जेणेकरून तुम्हाला त्याचं रिझोल्युशन मिळेल. तर याच्यामध्ये तुम्ही पे आउट पण करू शकता. जर तुम्ही पे आउट सिलेक्ट करताय तर यामध्ये इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहे की ₹100 डीजीपे वेबला मॅन्डेटरी राहतात. त्यामध्ये जर तुम्ही आयएमपीएस सिलेक्ट केलात तर आयएमपीएस साठी 25,000 पर्यंत ₹5 प्लस जीएसटी लागतो आणि 25,000च्या वरती जर तुम्ही पैसे आयएमपीएस ने स्वतःच्या अकाउंटला घेत असाल पे आउट करताना तर तुम्हाला ₹10 प्लस जीएसटी लागतो. यामध्ये एनईएफटी जी आहे ती फ्री मध्ये होते. पे आउट करताना एक काळजी घ्यायची आहे की सॅटर्डे, संडे आणि गव्हर्नमेंट हॉलिडेच्या दिवशी तुम्ही पे आउट शक्यतो करायचं टाळा, जेणेकरून जर एखादं ट्रान्झॅक्शन तुमचं पे आउट करताना जर पेंडिंग मध्ये बँक एंडने जर गेलं तर बँक आपल्याला वर्किंग 3 डेज मध्ये त्याचं स्टेटस अपडेट करतं की ते ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालंय की फेल झालंय. जर ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झाले असेल तर ते पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला सेटल होतं आणि जर फेल झालं असेल तर ते डीजीपे वेबच्या वॉलेटला रिव्हर्स जमा होतात. यामध्ये तुम्ही अजून एक ऑप्शन आहे डिजिटल सेवा पोर्टलला तुम्ही वॉलेट टॉपअप करू शकता. तुम्हाला जर डिजिटल सेवा पोर्टलला डायरेक्ट टॉपअप करायचं असेल तर तुम्ही डीजीपे वेब मधून डायरेक्ट टॉपअप करू शकता. यामध्ये लक्षात ठेवा डिजिटल सेवा पोर्टलला जर तुम्ही वॉलेट टॉपअप केलात तर ते पैसे तुम्हाला डिजिटल सेवा पोर्टल मधील सर्व्हिसेस यूज करण्यासाठीच वापरायचे आहेत. इथे लॉग्स मध्ये तुम्हाला फेल्ड झालेल्या एंट्री पण दिसतात.
प्लस पासबुक मध्ये तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याची एंट्री होते. यामध्ये डीजीपे वेब मध्ये काही युजर्स आपले आहेत त्यांनी मायक्रो एटीएम पण ऑर्डर केलेले आहेत. तर तुम्ही मायक्रो एटीएम डीजीपे वेब मध्ये काम करू शकता. यासाठी मायक्रो एटीएमचा एक आपण व्हॉट्सअप ग्रुप पण क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांना इन्स्ट्रक्शन आपण त्या व्हीएलईजना देत असतो. काही युजर्सला आपण डीजीपे वेब मध्ये मायग्रेट केलेले आहेत. जे मायग्रेट झालेले आहेत त्यांच्यासाठी त्यांना पर्सनली मेसेज पण केलेले आहेत आणि त्यांचं ऍक्टिव्हेशन पण स्टार्ट झालेले आहे. ते व्हीएलई फक्त सध्या डीजीपे वेबवर मायक्रो एटीएम ने काम करू शकतात. अदर जे राहिलेले व्हीएलईज आहेत त्यांचं आपण डीजीपे लाईट मध्ये सध्या मायक्रो एटीएम वर काम चालू आहे. तर त्यांचेही लवकरच डीजीपे वेबवर मायक्रो एटीएम मॅप होतील. यावर आपलं काम चालू आहे. दिल्ली टीम त्यावर करते आहे. तर त्यामध्ये पण तुम्ही मायक्रो एटीएम ने ट्रान्झॅक्शन करू शकता. यासाठी जे मायक्रो एटीएमचे ड्रायव्हर्स जे आहेत ते याच्यामध्ये अपडेट केलेले आहेत की कुठल्या घ्यायचे आहेत. मायक्रो एटीएम दोन प्रकारचे आहेत. जे जुने व्हीएलईज होते ज्यांनी घेतले होते त्यांच्याकडे D180 पॅक्स डिव्हाइस आहे आणि नवीन जे व्हीएलईजने ऑर्डर केलेले आहे सीएससी ग्रामीण स्टोअर त्यामध्ये मॉर्फन डिव्हाइस आहे. तर हे तुम्ही कशा प्रकारे इन्स्टॉल करू शकता यासाठी तुम्हाला याची पीडीएफ किंवा ट्रेनिंग आपल्या जिल्हा मॅनेजर कडून पण घेऊ शकता. जिल्हा मॅनेजरला आपल्या कॉल करून माहिती घेऊ शकता याबद्दल. तसेच यामध्ये एक अपडेट आहे डीजीपे लाईट. डीजीपे लाईट साठी पण मी टेलिग्राम ग्रुपला किंवा जिल्हा मॅनेजर थ्रू पण मेसेज केलेले आहेत सर्वांना. ज्या व्हीएलईजने मायक्रो एटीएम घेतलेले आहे किंवा त्यांचं कंपास ऍप मध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं आहे किंवा त्यांचा डेटा आपल्या सीएससीच्या रोलआउट मध्ये आलेला आहे. तर अशा व्हीएलईचे आपण डीजीपे लाईट मध्ये पण आयडी क्रिएट केलेले आहेत. तर डीजीपे लाईट हे आपल्याला बॅकअप सर्व्हिस डीजीपे वेबला बॅकअप सर्व्हिस आहे. त्यामध्ये तुम्ही डीजीपे लाईट मध्ये पण काम करू शकता किंवा डीजीपे वेब मध्ये. आता याच्यामध्ये डीजीपे वेब यामध्ये आपण का सांगतोय तर याच्यामध्ये कमिशन पण सर्वात जास्त आहे. जसं की 3000 किंवा 3000 पेक्षा जास्त जर तुम्ही अमाऊंट विड्रॉल करताय एईपीएस द्वारे तर तुम्हाला डीजीपे वेब मध्ये 11 रुपये 92 पैसे मिळतात. डीजीपे लाईट मध्ये एईपीएस ने विड्रॉल केला तर तुम्हाला 9 रुपये 69 पैसे मिळतात. तर हा फरक आहे डीजीपे वेब आणि डीजीपे लाईट. डीजीपे पुन्हा एकदा सांगतोय की डीजीपे लाईट ही बॅकअप सर्व्हिस आहे डीजीपे साठी. तर त्यामुळे सर्वांनी पहिलं डीजीपे वेब मधून आपलं ट्रान्झॅक्शन सुरू करून घ्या. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुप किंवा जिल्हा मॅनेजरशी संपर्क करा. आता यामध्ये जे नवीन व्हीएलई आहेत ज्यांचं फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये तर त्यांनी आपल्या सीएससी जिल्हा मॅनेजरशी संपर्क करा आणि आपलं सेंटर कंपास ऍप मध्ये व्हेरीफाईड करून घ्या. जोपर्यंत सेंटर व्हेरिफिकेशन कंपास ऍप मध्ये होणार नाही तोपर्यंत तुमचं डीजीपे वेब हे लॉग इन होणार नाही. तर आजच तुम्ही आपल्या सीएससी जिल्हा मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करा आणि ते आपल्या तालुका लेवलला कधी व्हिजिटला येतात सेंटर व्हिजिटला ते कन्फर्म करून घ्या. सेम जुने व्हीएलई जे आहेत जे एनपीसीआय कडून ब्लॉक झालेले आहेत. एनपीसीआय ने ब्लॉक केले आहेत म्हणजे त्या तालुका लेवलमध्ये किंवा त्या पिनकोडच्या अगेन्स्ट एईपीएस ट्रान्झॅक्शन जास्त होतात प्लस त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात फ्रॉड होतो. तर अशा पिनकोडच्या अगेन्स्ट जेवढे पण व्हीएलईज होते तर दिल्ली टीम कडून ब्लॉक करण्यात आले आहे. तर तेही सेंटर कंपास ऍप मध्ये जोपर्यंत फिजिकली व्हेरीफाईड होत नाहीत तोपर्यंत ते आयडीज ओपन होणार नाहीत. हे होतं डीजीपे वेब नवीन व्हीएलई किंवा जे जुने व्हीएलई ब्लॉक झाले त्यांच्यासाठी इन्स्ट्रक्शन. तिसरं होतं सर्वांनी मायक्रो एटीएम जे आहे ते सीएससी ग्रामीण स्टोअर वरून ऑर्डर करा. याची किंमत 2060 रुपये आहे. 1 वर्षाची वॉरंटी आहे. यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच ज्या बँका आहेत त्या एईपीएस कस्टमर्सला डिसेबल करत आहेत बॅकएंडने. तर अशा कस्टमर्स कडे जर डेबिट कार्ड असेल आणि ते जर कस्टमर तुमच्याकडे येत आहेत तर तुम्ही मायक्रो एटीएम ने पण व्यवहार करून देऊ शकता. त्यांचे विड्रॉल करून देऊ शकता आणि मायक्रो एटीएम ला पण आपल्याला कमिशन चांगल्या प्रकारे मिळते. तर आता जस्ट आरबीआयच्या गाईडलाईन नुसार सर्वांना माहिती आहे की आपण जे लोकेशन सेट केलंय जे तुम्ही डिजिटल सेवा पोर्टलला लोकेशन दिलेलं आहे ते लोकेशन
आणि तुम्ही जे सेटअप चालवताय लॅपटॉप जिथे तुम्ही लॉग इन करताय ते लोकेशन, हे दोन्ही लोकेशन जर तुमचे मॅच होत असतील तरच तुमचं डीजीपे वेब लॉग इन होत आहे, नाहीतर तुम्हाला एरर येतोय 20 किलोमीटरचा, म्हणजे 20 किलोमीटरच्या बाहेर तुमचं आउटसाइड आहे अशा प्रकारे एरर येतोय. तर त्यावेळेस एकदा कन्फर्म करायचंय पहिलं की आपल्या लॅपटॉपची सेटिंग्स मध्ये जाऊन लोकेशन अपडेट करायचंय. लोकेशन अपडेट तुमचं जे आहे ते आणि डिजिटल सेवा पोर्टलला जे लोकेशन आहे register.csc.gov.in या लिंक वरून माय अकाउंट मध्ये जाऊन लॅटलॉंग मध्ये चेक करायचंय. जर ते लोकेशन असेल तर अपडेट करायची गरज नाहीये. तुम्ही मायक्रोसॉफ्ट एज या ब्राउझरवर लॉग इन करून तुमचं लगेच लॉग इन होऊ शकतं. दुसरं आहे, जर तुमचं लोकेशन दोन्ही ठिकाणी प्रॉपर नसेल तर register.csc वर जाऊन CID ने आपलं लोकेशन अपडेट करून घ्या व तो CSC ID तुमच्या जिल्हा मॅनेजरला सेंड करा, जेणेकरून ते QC पोर्टलवर अपडेट करण्यास पाठवतील. तर या अशा प्रकारे डीजीपे 20 किलोमीटर एरर साठी रिझॉल्युशन आहे. मायक्रोसॉफ्ट जे विंडोज 7 यूज करतायत त्यांनी विंडोज 10 आणि अबाव करून घ्या, कारण मायक्रोसॉफ्टने तुम्हाला माहिती आहे की ज्या ओल्ड व्हर्जनच्या सिस्टीम्स आहेत विंडोज 7 याला प्रॉपरली सपोर्ट करत नाहीये त्यासाठी. त्यानंतर आहे गुगल क्रोम मध्ये पण आपल्याला माहिती आहे की लोकेशन गार्ड हे एक लोकेशन तुम्ही एक्सटेन्शन ऍड करू शकता, त्याच्यामध्ये सेटअप चेक करू शकता. तुमचं जर सेटअप लोकेशन बरोबर असेल तर तुम्ही गुगल क्रोम मध्ये पण लॉग इन करू शकता, पण हा टेम्पररी सेटअप आहे. तर यासाठी तुम्हाला तुमचं जे लोकेशन आहे ते चेक करावंच लागणार. दुसरं आहे ब्रॉडबँड किंवा नेटवर्क प्रोव्हायडर करून ज्यांनी नेटवर्क घेतले तर त्यांचं जे लोकेशन आहे ते जिथून तुम्हाला जे नेटवर्क प्रोव्हाइड करतायत ते लोकेशन तिथे फेच होतं. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या मोबाईल नेटवर्कने मोबाईल हॉटस्पॉट यूज करा सिस्टीमला आणि त्याने सिस्टम लॉग इन करून चेक करा, तुमचं डीजीपे वेब लॉग इन होईल. तुम्हाला जर काही यामध्ये जर समस्या येत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर CSC जिल्हा मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करा किंवा आपल्या जे डीजीपे स्पॉक आहे, जसं की आता मीच बोलतोय मिलिंद सुतार, तर तुम्ही माझ्याशी पण संपर्क करू शकता. टेलिग्राम ग्रुपला अवेलेबल असतो मी, किंवा डिस्ट्रिक्ट मॅनेजर तुम्ही मेल करू शकता. माझा मेल ID पण लिहून घ्या पाहिजे तर, milind milind.sutar@csc.gov.in. ठीक आहे, धन्यवाद.